हॅलो, मी अर्चना. गोष्टी वेल्हा अर्चना. आजची जी गोष्ट आहे ना ती खूप जुनी आहे. एका समुद्रकिनारी असलेल्या गावामध्ये एक आजीबाई आणि त्यांची मुलगी अशा राहत होत्या. त्या दोघींचं जगण्याचं साधन काय होतं? तर ती मुलगी समुद्रामध्ये खोल 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 आपली बोट घेऊन जायची आणि तिथे गेल्यानंतर मोती वेचायची आणि ते मोती घेऊन ते बाजारामध्ये विकायची आणि त्याचे जे काही पैसे मिळायचे त्याच्यावरतीच या दोघींचा उदरनिर्वाह चालायचा. ह्या ज्या आजीबाई होत्या ना, या आंधळ्या होत्या. त्यामुळे त्या पूर्णपणे आपल्या मुलीवरती अवलंबून होत्या. मुलगी हुशार होती. वेळ प्रसंगी आपल्याला काही पैशांची गरज भासू शकते हे तिला माहित होतं. म्हणून ती त्या आणलेल्या मोत्यांपैकी काही मोजके छान तिला आवडणारे मोती वेगळे काढून ठेवत होती. एकदा काय झालं, ही मुलगी अशीच खोल खोल समुद्रामध्ये मोत्यांच्या शोधामध्ये खूप लांबपर्यंत गेली. तिथे गेल्यानंतर नेमकं एक शार्क मासा आला आणि त्या माशाने ह्या मुलीला गिळून टाकलं. मुलगी गेली. गेली ती परत आलीच नाही. आजी वाट बघत बसल्या. पण मुलगी काही परत आली नाही. त्यानंतर त्यांना काही दिवसांनी लक्षात आलं की तिथे समुद्रात काहीतरी झालेलं असणार आहे. आता पुढची समस्या उभी राहिली. जगायचं कसं? कारण आजीबाई तर आंधळ्या, त्यात म्हाताऱ्या. मग त्यांना अचानक आठवलं की अरे, आपली मुलगी एका छोट्याशा पिशवीमध्ये काही मोती बाजूला काढून ठेवत होती. त्यांनी कसं तरी करून ती पिशवी शोधून काढली आणि त्या शेजारच्या मोठ्या गावामध्ये गेल्या. त्यांचा नेहमीचा ठरलेला एक दुकानदार होता, जिथं ही मुलगी आणि त्या जाऊन ते मोती विकायच्या. त्या तिथं गेल्या आणि त्या दुकानदाराला आपली सगळी कहाणी सांगितली. दुकानदाराला वाईट वाटलं. त्याच वेळेला त्यांनी आपल्या पोतडीमध्ये असणारे ते काही मोती दुकानदाराला दिले आणि सांगितलं की भाऊ, मला याची चांगली किंमत करून द्या, कारण आता हाच एक माझ्या जगण्याचा सध्या तरी आधार आहे. दुकानदाराने ते मोती नीट बघितले. त्यामध्ये काही काळे मोती होते आणि काळ्या मोत्यांची बाजारातली किंमत ही खूप जास्त होती. दुकानदाराने त्याचे योग्य मूल्यमापन केलं. काळ्या मोत्यांची किंमत वेगळी, पांढऱ्यांची वेगळी. ते सगळा भाव करून बरोबर पैसे त्यांनी म्हातारीला, त्या आजीबाईला दिले. बर, एवढ्यावरच ते थांबले नाहीत. त्यांनी या पैशांची पुढे कशी गुंतवणूक कराल याबद्दल योग्य सल्ला सुद्धा दिला. म्हातारी बिचारी समाधानाने निघून गेली. हे सगळं त्या दुकानातला जो त्या मालकाचा मदतनीस होता तो बघत होता. म्हातारी गेल्यानंतर तो मालकाजवळ आला आणि म्हणाला, काय मालक, तुम्ही एवढं सगळं अगदी छान पैकी एक्सप्लेन करून सांगण्याची काही गरज होती का त्या आजीबाईंना? जे काही मोती तिने दिलेले होते त्याचं तुम्हाला पाहिजे ते मूल्य लावायचं आणि तिला देऊन टाकायचं. त्यातले पुन्हा काळे मोती वेगळे, त्याची किंमत वेगळी, एवढं सगळं करण्याची काय गरज होती? ती आजीबाई तर आंधळी आहे. तिला काय दिसतंय? काळे मोती कोणते आणि पांढरे मोती कोणते? तुमचं पण ना काहीतरी वेगळंच. कशासाठी असं केलं तुम्ही? त्यावर मालक म्हटला, आजीबाई आंधळी आहे, पण मी नाही. खरंच किती बरोबर उत्तर मालकाने दिलेलं आहे. आपण सुद्धा कितीतरी वेळेला कसोटीच्या क्षणी आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवतो का? असे कितीतरी क्षण आपल्या आयुष्यात येत असतात की त्याला काय होतं, मी कसा काय पकडला जाणार आहे, एवढंसं केल्याने काय फरक पडतोय. अशा कितीतरी वेळेला, अशाच काही निसटत्या क्षणांच्या वेळेला आपण आपली ही बुद्धी जागृत ठेवूया का? कधी कधी असे निर्णय जेव्हा आपण सत्सद विवेकावरती तासून बघतो, आजमावून बघतो, तेव्हा खरोखर आपल्याला एक वेगळं समाधान मिळेल आणि शांत झोप येईल. खरं की नाही?